आत्ता जो तुम्ही फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि हा व्हिडिओ आपण कॅपकटमधून क्रिएट केलेला आहे, तर सिम्पली ते कॅपकट ओपन करायचं आहे. कॅपकट ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. तुमचा जो ते फोटो आहे सिम्पली इथून ॲड करायचा आहे. रेशोज ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं. 9.16चा रेशो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्या फोटोवरती क्लिक करून हा फोटो नोटबटन इथून सेट करायचा आहे. हा फोटो इथून सेट झाल्यानंतर इथून बॅक करायचा आहे. इथे ओव्हरलेज ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं. त्याआधी फोटोच्या पहिल्या उठायचं आहे. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण जो बीट मॉड्यू दिला आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा आहे. हा बीट मॉड्यू ते ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉड्यूवरती क्लिक करायचं आहे. खाली खूप सारे ऑप्शन म्हणजे थोडे ते स्क्रोल करून येथून मग एक्स्ट्रा ऑडिओ ऑप्शन सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्या फोटोची लेंथ आहे जेवढे सॉन्ग आहे तिथपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली आपल्याला आता काय करा पहिल्यांदा उठायचं आहे. आणि हा जो बीट मॉड्यू आहे आपण ॲड केला आहे त्या बीट मॉड्यूमध्ये आपण बीट दिले आहेत 1-2-3 अशा बीट आहेत. तर आता आपल्याला काय करायचं जिथून बीट चेंज होतील तिथून हा जो फोटो आहे तो स्प्लिट करायचा आहे. पहिली बीट बघायची कुठे चेंज होते तर फोटोवरती क्लिक करायचं. पहिली बीट होईल आपण कुठे चेंज होत आहे, इथे बीट चेंज होते त्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचा आहे. आता ह्याच्या पुढची बीट बघायची कुठे चेंज होते, इथे बीट चेंज होते तर त्याच फोटोवरती क्लिक करून इथून हा जो फोटो आहे इथून स्प्लिट करायचा. पहिला ऑप्शन स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करून अशा प्रकारे हा जो फोटो आहे तो शेवटच्या बीट मार्पर्यंत तिथून कट करत न्यायचा आहे. कट केल्यानंतर हा जो बीट मोड आहे त्यावरती क्लिक करायचं. खाली थोडं इथे स्क्रोल करायचं आहे. रिप्लेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि तुमचं जे आपण इमोजी PNG दिलं मटेरियलमध्ये ते तुम्हाला इथून सिलेक्ट करायचं सिम्पली. आता मी काय करतो सर्व फोटो इथून बीटनं असं इथून स्पीड करून घेतो, तुम्ही पण घ्या. इथे तुम्ही पाहू शकाल सर्व फोटो आपण बीटनं असं इथून स्पीड करून घेतलेले आहेत. घेतल्यानंतर सिम्पली आपल्याला आता काय करायचं इथं यायचं. तर इथून 18 सेकंद आहे तिथला जो फोटो आहे तिथे येत्यानंतर इथे तुम्हाला ओव्हरलेज ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि इथून तुम्हाला काय करायचं सिम्पली हा जो फोटो असेल ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून इथून ॲड करायचा अशा प्रकारे. आणि 18 आणि 19 सेकंद तिथले जे 2 फोटो आहेत त्या दोन्ही फोटोला ह्याची फोटोची लेंथ न्यायची. जिथून आपण हा मधला फोटो इथून स्प्लिट केला तिथून हा पण फोटो इथून स्प्लिट करायचा अशा प्रकारे. तर हे पहिल्यांदा करून घ्या. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं सिम्पली हे जे ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. लाईट इफेक्टमध्ये द्यायचं आहे. यामध्ये हा जो व्हाईट कलरचा इफेक्ट आहे सिलेक्ट करायचा आहे. याची खालची लेंथ संपूर्ण कमी करायची आणि इथून मग अप्लाय टू ऑलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली 3 नंबरला त्यावरती क्लिक करायचं आहे. आउटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये मग इफेक्ट म्हणजे आहे स्प्लिट स्लाइड्स आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढच्या पुढं आपल्याला ना कंबोमधला डायनामिक सेक 1चा जो वेळ आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्याला आउटमधला ग्रे मास्कचा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आणि ह्याची खालची लेंथ असेल संपूर्ण येऊन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्या कंबोमधलाच प्लॅन्डमा 1चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढच्या पुढं आपल्या कंबोमधलाच प्लॅन्डमा 2चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्या कंबोमधला झूम 1चा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला इनमधला झूम क्लिपचा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्याला आहे ना इनमधलाच रोटेशन ओपनिंग हा जो व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्याला कंबोमधलाच स्ट्रेच अँड डिस्टोचा जो व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्या कंबोमधलाच बाउन्सी रसचा जो व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्याला कंबोमधला डायनामिक सेक 2चा जो व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला कोणता इफेक्ट नाही द्यायचा. त्या दोन्ही फोटोला जे आपण ओव्हरलेच्या ऑप्शनमध्ये ॲड केले फोटो आहे त्यावरती क्लिक करून त्या फोटोला इथून हा जो इफेक्ट आहे तो द्यायचा आहे कंबोमधला. तर सिम्पली ते 3 फ्लेट 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढच्या पुढं आपल्या 3 फ्लेट्स 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर 8 सेकंद आहे तिथला जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. पुन्हा ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. कंबोमध्ये येऊन यामध्ये हा जो डिस्टो राईटचा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे त्या फोटोला. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्या कंबोमधला प्लॅन्डमा 1चा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्या कंबोमधला प्लॅन्डमा 2चा इथून इफेक्ट सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर सिम्पली पहिल्यांदा यायचं आहे. पहिल्यांदा आल्यानंतर इथं इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. फीडबॅकचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून तुम्हाला लेन्सच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल 3D सराउंड इथून सिलेक्ट करायचं आहे. आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल आपल्या काय करायचं पहिल्या फोटोपासून आपल्या 8 सेकंदाच्या मागचा जो फोटो आहे त्या फोटोला ठेवायची. त्याच्यानंतर त्याच लेअरवरती क्लिक करायचं. डुप्लिकेटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. जे डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करून रिप्लेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि येथे तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल डायमंड झूमचे तो सिलेक्ट करायचा आहे. आणि ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड दाखवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या पहिल्यांदा यायचं आहे.
आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथून मग काय करायचं आहे, सर्चवरती क्लिक करायचं. गर सिक्रेटचा जो फेड आहे तो सर्च करायचा आहे. पहिला हा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि इथून बॅक करायचं. पुन्हा बरोबर चिन्हावरती क्लिक करून हे तुमच्याशिवाय लेअर येईल. ही लेअर आल्यानंतर ह्याची जी लेअरची लेंथ आहे शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची अशा प्रकारे आणि इथून हा जो फेड आहे इथून ॲड होऊन जाईल. त्याच्यानंतर सिम्पल आपल्या आता काय करायचं आहे, हा जो आपला 12 सेकंद आहे तिथला फोटो आहे तिथे यायचं. व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून तुम्हाला स्पीडच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल 3 लेअर मिररचा इथून सिलेक्ट करायचं आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल 12 आणि 14 सेकंद. तिथले जे 2 फोटो आहेत त्या दोन्ही फोटोला ठेवायची. ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टर 0 करायचं. व्हर्टिकल तुमच्या इथून फोटोनुसार इथून ॲड करू शकता. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच लेअरवरती क्लिक करून डुप्लिकेटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. जी डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करून रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल डायनामिक मोशनचा इथून सिलेक्ट करायचा आहे आणि सिम्पली आपल्या ॲडजस्टवरती क्लिक करायचं. स्पीड येते संपूर्ण येऊन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला आहे ना 18 सेकंदच्या तिथला फोटो आहे तिथे यायचा आहे आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला लाईट इफेक्टच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल स्पार्क 2चा इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 18 आणि 20 सेकंद तिथले जे 2 फोटो आहेत त्या दोन्ही फोटोला ठेवायचे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला शेवटून 2 नंबरचा फोटो आहे तिथे यायचा आहे आणि पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल फ्लॅश बाउन्सचा इथून सिलेक्ट करायचा आहे आणि सिम्पली आपला हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथून तुमचं व्हिडिओ इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.